नशीला तेरे नैना चले आर पार दिल के ले चले जहाँ तू संग साथ जाना है। आत्ता जे तुम्ही प्रीमियम व्हिडिओ पाहिला तो कशा झालेला आहे ते तुम्ही कमेंट करून सांगू शकता। जर कुणी आपल्या चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून टाका। असे ट्रेंडिंग टॉपिक्सवरती ट्युटोरियल आपल्या चॅनलवरती पाहायला मिळतील। तर तुम्ही हा व्हिडिओ क्रेडिट करण्यासाठी आपला अलाइट मशीन ॲप ओपन करून घ्यायचं। अलाइट मशीन ॲप ओपन केल्यानंतर जे तुम्ही आपला बीटमाप प्रोजेक्ट इम्पोर्ट केला आहे ते बीटमाप प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचं आहे। बीटमाप प्रोजेक्ट ओपन करून घेतल्यानंतर मित्रांनो बघू शकता आपण अशा प्रकारे काय सॉन्गला बीट लावलेत। बीट लावल्यानंतर 3.19 सेकंदपर्यंत ते 5.13 सेकंदपर्यंत आपण 3 PNG ऑलरेडी ॲड केलेत। ॲड केल्यानंतर त्यांना इफेक्ट पण अप्लाय केलेत। अप्लाय केल्यानंतर 0 सेकंद राहायचे प्लस आयकॉनवर क्लिक करा। क्लिक केल्यानंतर मिडवरती त्यानंतर मित्रांनो एक PNG तिने ॲड करून घ्यायचं। ॲड करून 3 डॉटवर क्लिक करा। क्लिक केल्यानंतर फुल एरिया कंपोजिशन करून घेऊन ह्या PNGला 3.1 सेकंद वाढवून घ्यायचं। वाढवून घेतल्यानंतर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे काय PNGला बॅकग्राऊंड करून घ्यायचं। बॅकग्राऊंडकडे प्लस आयकॉनवर क्लिक करा। क्लिक केल्यानंतर मिडवरती आल्यानंतर मित्रांनो इथून एक 3.19 सेकंद 5.13 सेकंद PNG कट करून घ्यायचं। कट करून घेतल्यानंतर त्या PNGला बॅकग्राऊंड करून घ्यायचं। बॅकग्राऊंड करून घेतल्यानंतर 3 डॉटवर क्लिक करा। क्लिक केल्यानंतर फुल एरिया कंपोजिशन करून घ्यायचं। फुल एरिया कंपोजिशन करून घेतल्यानंतर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे आपले 2 PNG ॲड झाल्यानंतर सॉन्गला आपण ज्या ठिकाणी बीट लावले म्हणजे 5.13 सेकंदच्या समोरच्या ज्या ठिकाणी बीट लावलेत आपण त्या ठिकाणी PNG इथून ॲड करून घ्यायचं आहे। तर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे आपण PNG ॲड करून घेत आहोत। तर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे काय आपले 4 PNG ॲड झाल्यानंतर तसं मित्रांनो ह्या व्हिडिओचे मटेरियल अगदी आपल्या टेलिग्राम चॅनलला भेटून जाईल। तिथून तुम्ही सहजपणे डाउनलोड करून तुमच्या व्हिडिओमध्ये यूज करू शकता। तर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे की आपण ज्या ठिकाणी बीट लावलेले आहे त्या ठिकाणी आपण PNG आपण ॲड करून घेतो। तर मित्रांनो तुम्हाला पण अशा प्रकारे काय PNG ॲड करून घ्यायचं आहे। तर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे काय आपण सर्व PNG ॲड केल्यानंतर 5.13 सेकंद प्लस आयकॉनवर क्लिक करा। क्लिक केल्यानंतर इथून एक PNG इथून ॲड करून 3 डॉटवर क्लिक करा। क्लिक केल्यानंतर फुल एरिया कंपोजिशन करून घेतल्यानंतर कलरवरती जायचे। कलरवरती गेल्यानंतर ब्लॅक करून घ्यायचं। ब्लॅक करून घेतल्यानंतर याचे अपोजिट मित्रांनो 20 ठेवू शकता। 20 ठेवल्यानंतर इफेक्टवर जायचे। इफेक्टवर गेल्यानंतर ॲड इफेक्ट करून एक ब्लिंकिंग म्हणून नावाचा इफेक्ट आहे। इफेक्ट ॲड करून घ्यायचं। ॲड करून घेतल्यानंतर 16 एच ठेवून घ्यायचं। घेतल्यानंतर त्या PNGला शेवटपर्यंत वाढवून घ्यायचं। शेवटपर्यंत वाढवून घेतलं मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे आपल्या PNGला एक इफेक्ट ॲड झाल्यानंतर प्लस आयकॉन 0 सेकंदाच्या प्लस आयकॉनवर क्लिक करा। मिडवरती यानंतर एक मित्रांनो एक इमोची PNG आहे। PNG इथून ॲड करून घ्यायचं। ॲड करून घेतल्यानंतर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे काय PNGला ॲडजस्टमेंट करून घ्यायचं। ॲडजस्टमेंट करून घ्यायचं आपण PNGला शेवटपर्यंत वाढवून घ्यायचं। शेवटपर्यंत वाढवून घेतल्यानंतर हा PNGला 5.13 सेकंदावर कट करून घ्यायचं आहे। कट करून घेतल्यानंतर तर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे आपली इमोजची PNG पण ॲड झाले। तर मित्रांनो ही इमोजची PNG तुम्ही सहजपणे डाउनलोड करू शकता म्हणजे आपल्या टेलिग्राम चॅनलला तिथून अगदी सोप्या पद्धतीने यूज करू शकता। यूज केल्यानंतर तिथून तुम्ही सहजपणे आपल्या व्हिडिओमध्ये वापरू शकता। तर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे आपली PNG आणि इमोजची PNG पण ॲड झाल्यानंतर आपण PNG आपण ॲड केलेत। ह्या PNGला इफेक्ट अप्लाय करण्यासाठी आपला जे शेकेवेट प्रोजेक्ट इम्पोर्ट केले आहे तुम्ही शेकेवेट प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचं आहे। शेकेवेट प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर तर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे आपले जे फर्स्ट PNG दिसतात PNGला टच केल्यानंतर इफेक्टवर जायचे। इफेक्टवर गेल्यानंतर त्याचा कॉपी ऑल इफेक्ट करून घ्यायचा आहे। कॉपी ऑल इफेक्ट करून घेतल्यानंतर आपला बीटमाप प्रोजेक्टवरती आल्यानंतर तर मित्रांनो बघू शकता फर्स्ट PNGला टच केल्यानंतर इफेक्टवर जायचे। इफेक्टवर गेल्यानंतर इफेक्ट अप्लाय करून घ्यायचा आहे। अप्लाय करून घेतल्यानंतर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे फर्स्ट PNGला इफेक्ट अप्लाय झाल्यानंतर आपला शेकेवेट प्रोजेक्ट इम्पोर्ट करून घ्यायचा आहे। शेकेवेट प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आहे। शेकेवेट प्रोजेक्ट ओपन करून घेतल्यानंतर सेकंड PNG टच इफेक्टवर जायचे। इफेक्टवर गेल्यानंतर कॉपी इफेक्ट करून घ्यायचा आहे। कॉपी इफेक्ट करून घेतल्यानंतर आपला बीटमाप प्रोजेक्टवरती आल्यानंतर जे 3.19 सेकंद जी PNG आहे PNGला टच केल्यानंतर बॅकग्राऊंड केले जी PNG आहे PNGला टच इफेक्ट अप्लाय करून घ्यायचं। अप्लाय करून घेतल्यानंतर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे आपल्या 3.19 सेकंद PNGला इफेक्ट अप्लाय झाल्यानंतर आपला शेकेवेट प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आहे। आपला शेकेवेट प्रोजेक्ट ओपन करून घेतल्यानंतर
जे थर्ड नंबरची पिंजे टच केल्यानंतर इफेक्टवर जायचे. इफेक्टवर गेल्यानंतर कॉपी ऑल इफेक्ट करून घेतलं. आपला बीट माप पोजेवरती बीट माप पोजेवरती आल्यानंतर जे 5.13 सेकंद जी पिंजेला टच करते इफेक्ट जायचे. इफेक्ट गेल्यानंतर इफेक्ट अप्लाय करून घ्यायचा. अप्लाय करून घेतल्यानंतर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे आपल्या 5.13 सेकंद वरच्या पिंजेला इफेक्ट अप्लाय झाल्यानंतर आपला शेकी इफेक्ट पोजे ओपन करून घ्यायचं आहे. ओपन करून घ्यायचं आहे. शेकी इफेक्ट ओपन करून घेतल्यानंतर जे 4th नंबरची पिंजे जी पिंजेला टच करतात त्या इफेक्ट कॉपी करायचं. त्या इफेक्ट पिंजे कॉपी केल्यानंतर आपल्या बीट माप पोजेवरती बीट माप पोजेवरती आल्यानंतर जे 6.17 सेकंद पिंजे टच करतात इफेक्ट अप्लाय करून घ्यायचा आहे. अप्लाय करून घेतल्यानंतर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे आपली पिंजेला इफेक्ट अप्लाय झाल्यानंतर आपला शेकी इफेक्ट पोजे ओपन करून घ्यायचा आहे. आपला शेकी इफेक्ट पोजे ओपन करून घेतल्यानंतर जे 5 नावाची पिंजे टच करते इफेक्टवर जायचे. इफेक्टवर गेल्यानंतर कॉपी इफेक्ट करून घ्यायचं. कॉपी इफेक्ट करून घेतल्यानंतर आपला जे शेकी इफेक्ट पोजे आहे ती शेकी गेट पोजे पण तर आपल्या बीट माप पोजेवरती बीट माप पोजेवरती आल्यानंतर जे 8.9 सेकंद पिंजे इफेक्ट टच करतात इफेक्ट अप्लाय करून घ्यायचं. अप्लाय करून घेतल्यानंतर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे काय आपल्या पिंजेला इफेक्ट अप्लाय झाल्यानंतर आपला शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करून घेतो. शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करून घेतल्यानंतर जे शेवटची पिंजे दिसत जातात पिंजेला टच करतात ते सेकंड पिंजे दिसतात ती कॉपी करून घेतात. इफेक्ट कॉपी करून घेतल्यानंतर आपला बीट माप पोजेवरती आल्यानंतर तर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे काय बीट माप पोजेवरती आल्यानंतर जे 9.13 सेकंदची पिंजेला इफेक्ट अप्लाय करून घ्यायचा. अप्लाय करून घेतल्यानंतर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे आपल्या सर्व पिंजेला इफेक्ट अप्लाय झाल्यानंतर आपला व्हिडिओ क्रिएट झालेला आहे. व्हिडिओ गॅलरीमध्ये सेव्ह करण्यास सेटिंगच्या बाजूला दिसत तुम्हाला क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर व्हिडिओ जी क्वालिटी आहे ती तुमच्या मनावर ठेवू शकता आणि एक्सपोर्ट होतं ते क्लिक करायचं. एक्सपोर्ट होतं ते क्लिक करायचं 2 मिनिट